Hello everyone. Welcome back to the session International Banking and Finance. Till now, we have completed Unit 2 and today we are going to start Unit number 3. Chapter number 7, that is Introduction to Foreign Exchange Market. विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टर नंबर 7 मध्ये आपण इंटरनॅशनल फॉरेन एक्सचेंज मार्केट याविषयी काही कन्सेप्ट त्याच्या बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत आणि चॅप्टर नंबर 8 जो आहे त्या चॅप्टर नंबर 8 मध्ये तुम्हाला फॉरेन एक्सचेंज अरिथमेटिक म्हणजे फॉरेन एक्सचेंजवर काही गणित येतात. तर त्या गणिताचा बेस जो आहे तो यामध्ये आहे. अर्थात ही गणित तुम्हाला 15 मार्काचा एक प्रश्न येतो याच्यावरती आणि अतिशय सोपा असतो जर तुम्हाला त्याचं बेसिक कळलं तर. तर चला तर आपण सुरू करूया. Outcome of this lecture. In today's lecture, we will see meaning of international foreign exchange market and its features. International foreign exchange market. The foreign exchange market, also known as FX, is the market in which participants are able to buy, sell, exchange and speculate on currencies. विद्यार्थी मित्रांनो बघा, फॉरेन एक्सचेंज मार्केटलाच एफएक्स असं म्हणतात. हे असं मार्केट आहे ज्या ठिकाणी पार्टिसिपंट आर एबल टू बाय, सेल, एक्सचेंज अँड स्पेक्युलेट करन्सीज म्हणजे करन्सीची खरेदी, विक्री, एक्सचेंज म्हणजे बदल्यात एका करन्सीच्या बदल्यात दुसरी देणं घेणं आणि स्पेक्युलेशन म्हणजे सट्टेबाजी केली जाते. There are many countries in the world and each country has its own currency which results in numerous currencies throughout the globe. जगामध्ये अनेक देश आहेत. प्रत्येक देशाची एक एक करन्सी आहे आणि याचा परिणाम असा आहे की जगात न्यूमरस करन्सीज थ्रूआउट द ग्लोब पूर्ण ग्लोब म्हणजे पूर्ण जगामध्ये प्रचंड वेगवेगळ्या प्रकारच्या करन्सी आहेत. In international trade, buyer country has to make payment to the seller country according to the currency of the seller. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये माल खरेदी करणारी म्हणजे बायर कंट्री जी आहे तिला सेलर कंट्रीच्या करन्सी मध्ये पेमेंट करावं लागतं. Exchange rate is required to convert the one currency into another currency. विद्यार्थी मित्रांनो बघा इथे एक्सचेंज रेट कशासाठी लागतो. एक्सचेंज रेट इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट वन करन्सी इंटू अनदर करन्सी. एका करन्सीचं दुसऱ्या करन्सी मध्ये कन्वर्जन करण्यासाठी एक्सचेंज रेटची गरज लागते. With a view to make arrangement of such conversion of currencies, foreign exchange market comes into picture. म्हणजे with a view to make arrangement of such conversion म्हणजे करन्सी कन्वर्जनची अरेंजमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून फॉरेन एक्सचेंज मार्केट केम्स इनटू पिक्चर म्हणजे फॉरेन एक्सचेंज मार्केट अस्तित्वात आलं. फॉरेन एक्सचेंज मार्केट इज द ग्लोबल मार्केट. हे एक जागतिक मार्केट आहे. इट डिटरमाइन्स रिलेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ डिफरंट करन्सीज. यामध्ये वेगवेगळ्या करन्सीची व्हॅल्यू ठरवली जाते. द मेन फंक्शन ऑफ फॉरेन एक्सचेंज मार्केट इज टू असिस्ट इंटरनॅशनल ट्रेड. फॉरेन एक्सचेंज मार्केटचं मेन फंक्शन काय आहे. टू असिस्ट इंटरनॅशनल ट्रेड. It allows business to convert one currency into another currency so that they can do the business smoothly. Foreign exchange market allows business to convert one currency into another currency so that they can do business smoothly. For example, it allows Indian business to import British goods and pay pound. So, in foreign exchange transaction, purchaser purchases one currency by paying another currency.
Foreign exchange transaction, purchaser purchases one currency. Purchaser purchases one currency by paying another currency. The foreign exchange market is made up of vast number of participants. Students, see over here. There are vast number of participants in foreign exchange market. आता पार्टिसिपंट म्हणजे काय इथे दिलंय बघा, बायर अँड सेलर. म्हणजे जे खरेदी विक्री करणारे आहेत त्यांना पार्टिसिपंट असं म्हटलेलं आहे. द प्रोडक्ट ट्रेडेड ऑन फॉरेन एक्सचेंज मार्केट आर currencies. Product traded on foreign exchange market are currencies. No matter where one buy the yen, euros, dollar or pound, they are always the same. There is no restrictions on access to information and insider trading is much less important. विद्यार्थी मित्रांनो, इथे काय सांगितलंय लक्ष द्या की प्रोडक्ट ट्रेडेड ऑन फॉरेन एक्सचेंज मार्केट आर करन्सीज. म्हणजे एकतर कसला व्यापार होतो, करन्सीचं मार्केटिंग होतं. तुम्ही नो मॅटर वन बाईज म्हणजे एखादा येन खरेदी करत असू दे, युरो, डॉलर, पाऊंड, सगळं दे आर ऑलवेज द सेम. आणि देअर इज नो रेस्ट्रिक्शन्स ऑन ऍक्सेस इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला हवी ती माहिती तिथे मिळू शकते. इन्फॉर्मेशन विषयी कोणतेही रेस्ट्रिक्शन्स नाहीये. अँड इनसाइडर ट्रेडिंग इज मच लेस इम्पॉर्टंट दॅन. इनसाइडर ट्रेडिंग हे कुठे चालतं तर शेअर मार्केटमध्ये चालतं. शेअर मार्केटमध्ये कंपन्या ज्या असतात त्या कंपन्या प्रायव्हेट प्लेसमेंटमध्ये आपले शेअर्स ब्रोकर्स किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सना विकतात. ह्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हे शेअर्स जास्त किमतीने मार्केटमध्ये विकतात. आणि या वेळेला इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय तर स्टॉक एक्सचेंज मधल्या आतली जी माहिती असते ती सगळ्यांना बाहेर कळत नाही आणि अंतर्गत ट्रेडिंग केलं जातं, त्याला इनसाइडर ट्रेडिंग असं म्हणतात. हे फॉरेन एक्सचेंज मध्ये होत नाही. इनसाइडर ट्रेडिंग इज मच लेस इम्पॉर्टंट दॅन फॉर एक्झाम्पल इन स्टॉक मार्केट. बघा इथे दिलंय की त्यांनी जसं की स्टॉक मार्केटमध्ये इनसाइडर ट्रेडिंग होतं तसं इथे फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये होत नाही. फॉरेन एक्सचेंज मार्केट आर मेड अप ऑफ बँक्स, कमर्शियल कंपनीज, central banks, investment management firm, hedge fund and retail forex broker and investors. बघा फॉरेन एक्सचेंज मार्केट कोणाकोणाचं मिळून होतं तर मेड अप ऑफ बँक, सगळ्या बँका येतात, कमर्शियल कंपन्या येतात, त्याच्यानंतर सेंट्रल बँक सुद्धा या फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये येते आणि इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट फर्म, hedge fund, retail forex broker and investors. The forex market is considered largest financial market in the world. जगातलं सगळ्यात मोठं फायनान्शियल मार्केट आहे हे. The foreign exchange market is the market in which national currencies are bought and sold against one another. Foreign exchange market is a market in which national currencies are bought and sold against another currency. This market is called foreign exchange market and not foreign currency market. फॉरेन एक्सचेंज मार्केट म्हणतात त्याला, फॉरेन करन्सी मार्केट म्हणत नाही. बिकॉज द कमोडिटी दॅट इज ट्रेडेड ऑन मार्केट इज मोर अप्रोप्रिएटली कॉल्ड फॉरेन एक्सचेंज. म्हणजे ज्या कमोडिटीचं ट्रेडिंग होतं म्हणजे करन्सीच ट्रेडिंग होतं पण मोर अप्रोप्रिएटली कॉल्ड एज फॉरेन एक्सचेंज, त्याला फॉरेन एक्सचेंज असं म्हणतात दॅन फॉरेन करन्सी. म्हणजे फॉरेन करन्सी असं म्हणण्यापेक्षा फॉरेन एक्सचेंज म्हटलं जातं आणि म्हणून या मार्केटला फॉरेन एक्सचेंज मार्केट असं म्हणतात. लॅटर इज ओनली स्मॉल पार्ट ऑफ व्हॉट इज ट्रेडेड.
म्हणजे फॉरेन करन्सी हा छोटा भाग आहे व्हॉट इज ट्रेडेडचा, म्हणजे ज्याचा व्यापार होतो फॉरेन करन्सी असं त्याला म्हणतात. पण होलली त्याला फॉरेन एक्सचेंज असं म्हटलं जातं आणि त्या फॉरेन एक्सचेंजचं ट्रेडिंग ज्या मार्केटमध्ये होतं त्याला फॉरेन एक्सचेंज मार्केट असं म्हणतात. फॉरेन एक्सचेंज consists mainly of bank deposit denominated in various currencies. बघा, फॉरेन एक्सचेंज consists of mainly bank deposit denominated in various currencies. Still, the term foreign currency will be used in interchangeably with foreign term foreign exchange. म्हणजे फॉरेन एक्सचेंज आणि फॉरेन करन्सी या टर्म इंटरचेंजेबली वापरल्या जातात. Foreign exchange market is the largest and most perfect market of all market. It is largest in terms of trading volume. लार्जेस्ट का म्हटलंय तर ट्रेडिंग व्हॉल्यूम जो आहे याचा तो मोठा आहे, म्हणजे टर्न ओव्हर या मार्केटचा मोठा आहे, विच करंटली स्टँड्स ॲट ओव्हर $1 trillion पर डे. एका दिवसाला $1 trillion इतका याचा टर्नओव्हर आहे. द ॲव्हरेज डेली टर्नओव्हर इन द ग्लोबल फॉरेन एक्सचेंज अँड रिलेटेड मार्केट इज कंटिन्युअसली ग्रोईंग. आणि याच्याशी संबंधित असलेली मार्केट सुद्धा सातत्याने वाढत आहेत. इंडियन रुपी हॅज अ करन्सी कोड INR. हे पुढे मॅथमॅटिक्स मध्ये तुमच्या लक्षात येणारच आहे आणि कदाचित माहितीही असेल की त्याला इंडियन रुपी INR हा कोड आहे and is 20th most traded currency in the world with a daily turn volume of approximately $53. म्हणजे रोजचा टर्नओव्हर इंडियन रुपीचा आहे $53 बिलियन इतका. आणि फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये इंडियन रुपीचा 20वा क्रमांक आहे. Here we will see what is meaning of foreign exchange market. Exchange rate between two monetary units means the number of unit of one monetary required to buy one unit of other. बघा, दोन मॉनिटरी युनिट मधला एक्सचेंज रेट म्हणजे एक युनिट खरेदी करण्यासाठी दुसरे युनिट किती लागतात त्याला एक्सचेंज रेट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, 2 Philippines peso exchange for $1 could be stated either $1 is equal to 2 Philippines peso or 1 Philippine peso is equal to 1 म्हणजे 1/2 or $1/2. Foreign exchange market arises because various countries have different monetary system and required different currencies to buy goods and services and financial asset. Forex also refers to as a mechanism by which currency of one country get converted into currency of another country. The need for such trading arises due to buying and selling of goods and services rendered to foreigners, investment in short-term and long-term securities across the international boundaries. Foreign exchange market is considered as 24-hour market as there is a time differences between countries. विद्यार्थी मित्रांनो, फॉरेन एक्सचेंज मार्केट हे 24 मार्केट आहे. दुसरं इथे काय सांगितलंय, फॉरेक्स मार्केट अरायझेस कारण का प्रत्येक देशाचे वेगवेगळी मॉनेटरी सिस्टम आहे आणि दे रिक्वायर्ड डिफरंट करन्सीज टू बाय गुड्स अँड सर्व्हिसेस अँड फायनान्शियल asset. Forex also refer to mechanism
हे एक मेकॅनिझम आहे बाय विच currency of one country get converted into currency of another country, and need for such trading arises due to buying and selling of goods and services rendered to foreigner. परदेशी लोकांना ज्या परदेशी लोक जे खरेदी विक्री करतात त्यांना ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात त्यासाठी तुम्हाला फॉरेन एक्सचेंज लागतो. किंवा इन्व्हेस्टमेंट इन शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म सिक्युरिटीज अक्रॉस द इंटरनॅशनल बाउंड्रीज. फॉरेन इन्व्हेस्टमेंट साठी सुद्धा तुम्हाला फॉरेन एक्सचेंज लागतो. आणि अशा प्रकारे फॉरेन एक्सचेंज मार्केट हे 24 तासाचं मार्केट आहे, कारण प्रत्येक देशाचा टाइम झोन वेगवेगळा आहे. The main players in forex market. Main players in forex market are large commercial bank, forex brokers, large corporations, central bank. Central banks normally entered into market to smoother out the fluctuations in exchange rate or to maintain fixed exchange rate. बघा त्यांनी मेन प्लेयर्स कोण आहेत फॉरेन एक्सचेंज मधले, तर लार्ज कमर्शियल बँका आहेत, फॉरेक्स ब्रोकर आहेत, लार्ज कॉर्पोरेशन्स आहेत आणि सेंट्रल बँकेचा रोल सेंट्रल बँक ही आहे. सेंट्रल बँक नॉर्मली एंटर्स द मार्केट कशासाठी, टू स्मूदर आउट द फ्लक्च्युएशन इन एक्सचेंज रेट. एक्सचेंज रेट मधला जो बदल आहे तर तो मेंटेन म्हणजे जे फ्लक्च्युएशन आहे ते कंट्रोल करण्यासाठी किंवा टू मेंटेन द फिक्स एक्सचेंज रेट यासाठी सेंट्रल बँकेचा रोल महत्वाचा आहे. फॉरेन एक्सचेंज फॉरेक्स मार्केट कॅन बी डिफाईन ॲज ओव्हर द काउंटर मार्केट. फॉरेक्स मार्केटला ओव्हर द काउंटर मार्केट असं म्हणतात, इन विच रिटेल इंडिव्हिज्युअल्स, बिझनेस, firm and bank purchases and sells foreign exchange. The transactions include sale and purchase of currencies, demand draft, check, transfer of money from one country to another country, and can be through telegraphic transfer, mail transfer, etc. Bank from the form the cream in the market and quote the rate to the customers as a price maker. बँका ह्या फॉरेन एक्सचेंजच्या प्राइस मेकर असतात. In today's lecture, we have discussed what is foreign exchange market. In next lecture, we will discuss about characteristics of foreign exchange market, participant in foreign exchange market. Till then, thank you. Have a good day and happy learning to you.